म्हणजे हायवे झाला तर भाजीपाला हे ते सगळ्या गोष्टी म्हणजे वाहतूक म्हणजे निर्यात वगैरे करणार. पण आज वाहतूक जर करायची म्हटलं तर 25 फुटाचा रस्ता आहे, 25-30 फूट उंचीचा रस्ता आहे. वाहतूक करणार कुठून तुम्ही? आणि त्यासाठी तुम्ही ठेवलाय कुठं? एक तर त्यासाठी तुम्ही ठेवलाय आदमापुरामध्ये आणि दुसरा ठेवलाय गारगुडीमध्ये. मग ह्या दोन्हीच्या मध्ये जे शेतकरी आहेत तो कुठं भाजीपाला देणार? मग त्यानं काय करायला पाहिजे? काठीला बांधायला पाहिजे आणि वरती द्यायला पाहिजे. कसा? दौलतराव जाधवांनी ते आपल्या भागात आहेत, बरोबर आहेत, ते आम्हाला काय माहिती नाही. तिने स्वतः धाकट्या मडिलेमध्ये येऊन तिने शेती कुणाचे किती आहे हे तिने बघावं. मजुरी मिळणार, त्यामुळे मोठे शेतकरी ज्यांची जमीन ज्यादा आहे ती आज म्हणतात गेली तर चालेल, आज पैसे तरी मिळतील. आज इकावी जमीन तर गावातली लोक नावं ठेवतात. माती राहू शकते खरं पैसा त्या कोणीही मोठा असो लहान असो त्या माणसाकडे पैसा हे टिकून राहत नाही. नमस्कार, मी सायली मराठे. आवाज कोल्हापूरचा या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या मी आहे भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द या गावामध्ये. जो शक्तिपीठ महामार्ग गेले वर्षभर चर्चेत असणारा विषय आहे. नागपूर ते गोवा असा हा मार्ग आहे आणि या मार्गामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल त्याचबरोबर भुदरगड या तालुक्यांमधील बऱ्याचशा गावांतील शेतजमिनी या त्या शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पांतर्गत जात आहेत. या प्रकल्पांतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये जात आहेत, शक्तिपीठ महामार्गामध्ये जातात, ते शेतकरी आज आपल्या सोबत आहेत. आपण पाहूयात त्यांची नेमकी या शक्तिपीठ विषयी काय मत आहेत. काका, काय सांगाल? तुमचं क्षेत्र या शक्तिपीठ महामार्गामध्ये शेतीचं जात आहे, तर काय तुमच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? या गोष्टीसाठी तुम्हाला तुमचं समर्थन आहे का की विरोध आहे? काय सांगाल? विरोध आहे. काय नाव काय आपलं? उदयानंद बिरंबुळे. बरं, किती क्षेत्र तुमचं यामध्ये? माझं जरी बी 5-7-8 गुंठ जाते, 8 गुंठ जाते. एकूण तुमचं क्षेत्र किती आहे? 25-20 गुंठ आहे. 20 गुंठ, त्यापैकी 8 गुंठ जाते तुमचं त्या शक्तिमार्ग जाते. मग त्या शक्तिपीठ महामार्गाला तुम्ही विरोध का करताय? नेते मंडळी म्हणतात इकडे शक्तिपीठ महामार्ग झाला तर डेव्हलपमेंट होईल, विकास होईल. अहो, कसला विकास होणार? ते दारवा पे जायचे गोव्याला लोक हा, आणि कसला विकास होणार सांगा? शेतकऱ्याने आता खायला आम्हाला अन्न नाही. आम्ही हाय तेवढी जमीन आहे तात्पुरती, त्याच्यावर पोटं भरायची आणि कशाने हे करायचं सांगा बघू. बरं, तुमच्या आत्ताचं जे परिस्थिती आहे, तुमच्या घरामधील नोकरदार वर्ग किती आहेत? म्हणजे ह्या 20 गुंठे शेतीवर अवलंबून असणारे कुटुंब आहेत की कसं? पूर्णपणे शेतकरी आहे. शेतकरी. म्हणजे ही शेती गेली तर तुमचं रोजंदारीचा अवघड होणार आहे. अवघड जनावरांचे प्रश्न होणार, जगायचं कसे? बरोबर, म्हणजे जनावरांच्या वैरण, चारा, पाणी याचा वैरणचा प्रश्न आहे. आजोबा आहेत आपल्या सोबत. आजोबा, काय सांगाल? तुमचं शेत जमीन यामध्ये जाते का? काय सांगाल? शेत जमीन जाते, आम्हाला गोटा पूर्ण जातोय आणि ह्या तुम्ही जर पैसे दिसले पण त्या पैशाचा उपयोग नाही, परत दुसरी आम्हाला जागा परत मिळणार नाही. कुठे मोबदला जो मिळतोय त्या मोबदल्याचाही उपयोग नाही, काही उपयोग नाही आहे त्याचा. जगायचं अवघड. ते भर जगणार कसे पैसे? आता तुम्ही 1-4 वर्षात संपतील, ते खर्च केला तर राहणारच नाहीत ते. बरोबर. काय नाव आहे? प्रवीण दत्त. माझं एवढंच मत आहे की आज जे काय होणार आहे ठीक आहे, विकास होत असेल होऊन दे, आम्ही नाही म्हणत नाही. पण तुम्ही या ना प्रत्यक्ष जाग्यावर शेतकऱ्यांना भेटा. तुम्ही एकही कोण भेटायला तयार नाही आणि तिथून सगळ्या गोळ्या तयार नाही. बरं, तुम्ही आता शेतकरी आहात तर शेती करणं सध्याच्या घडीला परवडतंय का? काय कसं सांगाल याकडे? परवडत नाही, बरोबर आहे. परवडत आहे म्हणून काय सोडून चालणार नाही, कारण ही वडीलपार्जित जमीन आहे. आज उदरनिर्वाहाचा एक मार्ग आहे आमचा, त्यामुळे परवडत नाही म्हणून सोडून मग बरं दुसरं काय करणार? मग तुम्ही नोकऱ्या देणार, द्या मग सरकारी नोकऱ्या, सोडतो आम्ही जमीन. हाय तयारी तुमची? ती पण नाही तुमची तयारी. बरं, आज भूमिहीन होणार. आज माझंच बघा 10 गुंठ राहते म्हणजे मी शेवटी भूमिहीनच झालो. त्याच्यावर तुम्ही काय तोडगा काढलाय? म्हणजे तुम्ही चर्चेला यायला तयार नाही, पण सगळं करायला तयार आहे तुम्ही बाहेरल्या बाहेर. तेव्हा तुम्ही या, चर्चा करा शेतकऱ्यांच्या संघ. बाबा खरंच कोणाचं जातंय काय, तो राहतंय काय नाही, किंवा काय करायचं त्याच्यावर चर्चा करा. आज तुम्ही पैसे देणार, 5 पट देणार, 10 पट देणार पण किती देणार, काय देणार, कोण म्हणते? ते काय चालणार? तुमचं चालू आहे सगळं सरकारच्या नियमानुसार. तुम्ही नुसतंच आश्वासनं सांगालाय हो. मग आज कशावर तुमचा विश्वास धरायचा आम्ही? कारण आज जर बघितलं तर ज्यावेळी शक्तिपीठ महामार्ग ज्यावेळी सुरुवातीला म्हणजे करायचा होता त्यावेळी कुणालाही माहीत नाही की कुठनं जातोय. डायरेक्ट तुम्ही आमच्या व्हॉट्सअपवर टाकला 712-8 712 नावं आणि हे किती गुंठ जाते हे होते. मग एवढी जर तुमची यंत्रणा असेल मग तुम्ही 10 पट आणि 20 पट म्हणालाय, कुठं आहेत? उद्या तसं सांगून तुम्ही जमिनी हडपून घेणार नाही, रिकामं होणार, आम्हाला रस्त्यावर लावणार, कुठलं म्हणणार 10 पट? म्हणजे असा पण विषय आहे ना. त्यामुळे आमची एक विनंती आहे की तुम्ही जाग्यापर्यंत या, मग बघू काय करायचं ते.
जे शासनानं जे काही पोकळ आश्वासनं देते ते काय आम्हाला नको आहे आणि प्रत्यक्ष त्यांनी आपली भेट घेऊन तुमच्याशी संवाद साधून आणि ते पण आम्ही काही देणार आहे त्याच्यामध्ये काही आम्ही अटी घालणार आहे त्या अटी पण त्यांनी मान्य केल्या पाहिजेत. नाही तर असं नाही की बाबा त्यांच्या सगळ्या अटी मान्य आम्ही करायच्या कारण शेवटी म्हणतात की लोकशाही आहे मग लोकशाहीचं पण ऐकायला पाहिजे ना थोडंफार. आणि इथं सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे कारण आम्ही शेतकरी आम्ही बोलणार कारण आमची जमीन जाती म्हटल्यानंतर आम्ही बोलणार त्यामुळे त्याच्यात काही आमचं पण काय आम्ही सांगणार आहे काही गोष्टी त्या पण शासनानं ऐकून घ्याव्या आणि त्याच्यावर मग निर्णय घ्यावा ही आमची अपेक्षा आहे. एवढंच माझं. नक्कीच या शेतकऱ्यांची अशी मतं आहेत की बाबा शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष येऊन जे काही नेते मंडळी आहेत किंवा शासनाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी यांच्यापर्यंत येऊन नेमकी परिस्थिती काय आहे ती जाणून घेतली पाहिजे. खरंच मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतेय की त्यांच्या मतं जाणून घेताना मला असं दिसतंय की त्यांच्या मनात खरंच खूप तळमळ आहे याविषयी आणि आजपर्यंत कोणतेही प्रतिनिधी शासन प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत. आणि जे काही हे निर्णय होत आहेत की वेगवेगळे नेत्यांचे मेळावे होत आहेत आणि शेतकऱ्यांचं समर्थन असं जे शक्तीपीठ महामार्गाला समर्थन असे जे मेळावे वगैरे होतात त्यामध्ये या शेतकरी सांगतायत की त्यामध्ये त्यांचा काहीही म्हणजे सहभागच नाही आहे. मी आज मडिलगे खुर्द गावामध्ये आले. या गावामधले जवळपास 90 ते 95 लोकांची जमीन शेतजमीन जी आहे ती या प्रकल्पामध्ये जाती आहे. तर ते लोक आहेत आज माझ्यासोबत. आणखी एक काका आहेत. काका काय नाव आहे आपलं काय सांगाल? श्रीपती दत्तात्रय कल्याणकर. बरं किती शेतजमीन तुमची यामध्ये जाते? माझी यामध्ये 52 गुंठे जाते. बरं तुमचं एकूण क्षेत्र किती आहे काय? एकूण क्षेत्र 3 एकर. बरं त्यापैकी 52 गुंठे जाते म्हणजे साधारण 1.25 एकर जाते. होय. काय नेमकं मग तुमचं या गोष्टीला विरोध आहे की समर्थन आहे? शक्तीपीठ म्हणावं आपल्या भागामध्ये या गोष्टीला माझा विरोधच आहे. बरं. कारण का या रस्ता काय आम्ही कुणी शेतकऱ्यांनी मागणी केली नाही. हा रस्ता कोल्हापूर गारगोडी रोड हा गोव्याला गेलेलाच आहे. भरपूर जिल्ह्यातनं तालुक्यातनं गोव्याला जाता येतं आहे. त्यामुळे हा रस्ता काय जाणून बुजून आम्ही कुणी शेतकऱ्यांनी मागणी केलेली नाही. आमच्यावर लादलेला आहे. तर ह्यो जर रस्ता केला तर आमच्या गावामध्ये 10 गुंठ 5 गुंठ 20 गुंठ असं क्षेत्र काही शेतकऱ्यांचं आहे. त्या 48 शेतकरी जी आता मी जी यादी काढली आमच्या गावातली ते 48 शेतकरी यामध्ये बाधित आहेत. त्यामध्ये 18 लोक भूमिहीन होतात. मग त्यांना काहीच क्षेत्र राहत नाही. मग अशा लोकांच्यासाठी तुम्ही काय केलं? आमच्यापर्यंत इथं कोण आला नाही. फक्त कागदोपत्री पेपरवर अशा मुलाखती चालू आहेत की 2 पट देतो रेडी रेकनरच्या दुप्पट देतो 10 पट देतो. पण प्रत्यक्षात याची कारवाई काय नाही. आमच्या शेतकऱ्यांच्या गावोगावी मेळावं घेऊन त्यांच्याशी मुलाखत करून चर्चा केली पाहिजे. म्हणजे जे लोक आता ह्यामध्ये आहेत आणि ज्यांच्या शेती जात नाहीत ते समर्थन देतात झाला पाहिजे. मग ते जर जो झाला तर इथं काय फायदा काय लोकांचा? उलट नुकसानच होणार. आमची जमीन जाणारच आहे पण साईडला जी आता तुमच्या क्रेननं किंवा मोठी जे हे उचलून ठेवणार आहे त्यावेळेला साईडच्या शेतकऱ्यांचं सुद्धा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. ज्या वेळेला काम चालू होईल त्यावेळेला साईडच्या शेतकऱ्यांना कळेल बाबा काय ह्याची परिस्थिती आहे. म्हणजे नक्कीच त्या क्षेत्र जाणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसणार आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही. बरोबर. म्हणजे जे काही काम चालणार त्या दरम्यान तरी त्यांना डिस्टर्बन्स असणारच. काम चाललं तर 5-6 वर्षे साईडच्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यात काही पीक करता येणार नाही. आणि त्यानंतर आमच्या पाईपलाईन आहेत विजेचे खांब आहेत असं अतोनात लोकांचं नुकसान होणार आहे. मग त्यासाठी तुम्ही काय त्याचं प्रोसिजर काय केलं आहे बाबा? त्यांना काय त्याच्या संदर्भात काय देणार आहे? जमिनीच्या संदर्भात काय देणार आहे? हे आत्तापर्यंत आमच्यावर कोणत्या प्रकारचं काय आलेलं नाही. गावातला युवा वर्ग काय शेतीकडे आहे की बाहेर नोकरदारी वर्गावर आहे? काय आमच्या गावामध्ये युवा वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीवरच अवलंबून आहे. म्हणजे जनावरं बाळगणे वगैरे असं ह्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे. नोकरीला असे काही फार मोठ्या प्रमाणात लोक नाहीत. तर त्यामुळं हे युवा वर्ग आहे ह्यांचं भविष्यात काय होणार? शेती कमी होईत चालली लोकसंख्या वाढत चालली. मग त्याच्यासाठी काय राहतं? घरं बांधायला जागा नाही लोक शेतात घरं बांधायला लागल्यात. मग उद्या ही बी शेती गेली तुमची साईडनं रस्ते गेले तर लोकांनी काय करायचं? कुठं करायचं? तर हा आमचा प्रॉब्लेम आहे. उदरनिर्वाहाचा तर प्रश्न निर्माण होणारच आहे पण लोकसंख्या वाढत जाईल त्याचबरोबर त्यांच्या राहण्याचा आणि घर कुठे बांधायचं हा पण प्रश्न त्यांना प्रॉब्लेम आहे. तर माझा एक मत आहे जी भूमिहीन लोक होणार आहेत ह्या कुटुंबातला एक तरी माणूस गव्हर्नमेंटमध्ये घेतलाच पाहिजे असं एक माझं मत आहे. जर तुम्ही लादला आमच्यावर तर आणि 10 पट रक्कम जी तुमची आता गोवा मुंबई किंवा मुंबई नागपूर
ह्या रोडला दिला किंवा आता जो समृद्धी महामार्ग नवीन आणि एक आता ग्रीनफील्ड म्हणजे मुंबई ते चेन्नई ह्याला जे तुम्ही दिलं ते का ह्याला देत नाही. 2013चा जो कायदा ह्यो पहिला अधिसूचना रद्द झाली पाहिजे असं आमचं शेतकऱ्यांचं मत आहे. नक्कीच या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेताना खरंच त्यांच्या मनामध्ये जी त्यांच्या जमिनीविषयी त्यांच्या शेतजमिनीविषयी जी तळमळ आहे ती इथं दिसून येते. आजपर्यंत कोणतेही प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत आलेले नाहीत किंवा त्यांची काय मतं आहेत हे त्यांनी जाणून घेण्याचा कसलाही प्रयत्नही साधा केलेला नाही आहे. आणि जे काय नेते मंडळी बोलत आहेत ते फक्त बाहेरच बोलतात. या शेतकऱ्यांचा आणि त्यांचा काही संपर्क झालेला नाही आहे. शेतकऱ्यांचं समर्थनार्थ काही मेळावे कोल्हापुरामध्ये परवा झाले पण त्या मेळाव्यालाही या शेतकऱ्यांपैकी कुणीही गेलेलं नव्हतं. म्हणजे यांचा विरोध आहे तर ते समर्थनार्थ का जातील हा त्यांचा मुळात विषय आहे. आणि इथं समजतंय की बाबा समर्थन देणारे हे त्यांची शेतजमीन ज्यांची जात नाही तेच लोक तिकडे समर्थन द्यायला जात आहेत आणि ज्यांची जाती आहेत ते प्रत्यक्षात मात्र विरोध करतात आणि त्यांच्यापर्यंत कुठलेही नेते मंडळी पोहोचलेले नाही आहेत. पालकमंत्र्यांना सुद्धा भेटला मी असं. काय सांगाल तुमची शेतजमीन किती जाते याच्यामध्ये काय? माझे नाव भीमराव शंभराव मांडे. माझं इथलं 1 एकर रान जातं आहे आणि तिकडले एक थोडंसं म्हणजे काळवाट एक 14 गुंठ रान जातं आहे. तर ह्या शक्ती मार्गामुळं आम्हाला काहीच परवडणार नाही. त्याच्या मोबदल्यातला काय देतो म्हणणार तेही काय मिळणार नाही. आणि पूर्ण माझं हे एवढंच रान चांगलं आहे. बाकी 2-3 एकर माझं रान आहे पण सगळं माळाचं आहे आणि खडकाचं सगळं आहे. पिकणारं रान एवढंच आहे. एवढंच रान पिकणार आहे माझं. हे जर रान होय हे जर रान गेलं तर मी पुरा भूमिहीनच होतोय. कारण माळाच्या रानाला काय भाताशिवाय काय पिकत नाही. पाणी नाही काय नाही तिकडं. आमची एवढीच अपेक्षा आहे की भूमिहीन होण्यापेक्षा गरिबांची 5-10 गुंठ 7 गुंठ ज्यांची रान आहे ती पूर्णच जाते जमीन. त्याच्यापेक्षा एवढा हा रस्ता कॅन्सल व्हावा असली आम्हाला अपेक्षा. आईवडील आहेत, माता म्हातारे आहेत, लहान पोरं आहेत. आम्हाला नोकरी बिकरी काय नाही फक्त शेती आहे जेव्हा आहे आम्ही. बा आता काही शासन जमिनी रस्त्याला घेऊन आम्हाला काय सरकार नोकरदार करणार आहेत का कुठं आम्हाला नोकरी घेणार आहेत काहीच नाही. त्यामुळे आमचं हे जीवनच आहे हो शेतीवर. ढोरं बिरं सगळी आमची जमिनीवरच आहेत. नक्कीच या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा एकमेव तो सोर्स आहे आणि तेच जर त्यांचं शेती जर त्यामध्ये जात असेल तर त्यांचा उदरनिर्वाह पुढे चालणार कसा. नोकरी वगैरे असं काही त्यांच्याकडे नसेल तर हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे भविष्यामध्ये. अजून आणखी एक शेतकरी इथं आपल्या ज्या शेतकऱ्यांच्या आपण मुलाखती घेतोय पण अजून शेतकरी काही आपल्या सोबत आलेले आहेत. काका काय सांगाल या शक्तीपीठ महामार्गामध्ये तुमची शेतजमीन जाते असं समजतंय? माझी वैयक्तिक माझी खाल जाते 17 गुंठे आणि इकडल्या इथं जाते 20 गुंठे असे म्हणजे 17 आणि 20 किती झाले 2 ठिकाणी साधारण 1 एकर 1 एकर पूर्ण जातंय. टोटल माझ्या वाटणीला 2 एकर जमीन आहे त्यातलं 1 एकर जाते. मग त्यात पडीक रान माझं एक 20 गुंठ रान पडीक आहे. मग राहिली किती 20 गुंठ राहिली. ती बी अगदी म्हणजे रस्त्याला लागून कुठं तुकडा राहील काही सांगता येत नाही. म्हणजे बेउपयोगी ती राहणार आहे जमीन आणि त्याच्यामुळं आमचा काही फायदा नाही. आता गारगुटी ते गोवा म्हणजे पाडगाव मार्गे जाणारा रस्ता शिवडाव घाट फोडला 5 किलोमीटरचा रस्ता तो आहे. गोव्यात जायला तुम्हाला काही अडचण नाही तिथनं. आणि हे रस्ता करून तुम्हाला त्याच्यात काय शेतकऱ्यांचं नुकसान करून तुम्हाला त्यात मिळणार आहे. एवढ्या लोकांचं तुम्ही हे घेणार, तुम्ही पाप घेणार आहे, पुण्य घेणार नाही, तुम्ही पूर्ण पाप घेणार आहे. आणि इथून होणारी पिढी समजा आज ही रस्त्याला जमीन गेली. आमच्या गावची जमीन टोटल 450 एकर जमीन आहे. त्यात डोंगर आला परगावच्या जमिनी आमच्या त्या 450 एकरमध्ये थोरले मडगलेवाले आहेत, कन्नागवाडीवाले आहेत, खानापूरवाले आहेत. म्हणजे परत बाहेरले शेतकरी इथं आहेत ते आमच्या गावचे लोक जमीन करतात. म्हणजे टोटल आमच्या गावाची जमीन किती 450 एकरमधली 200 एकरची डाग जंगल आहे म्हणजे फॉरेस्टची ती रान येते त्यात. मग राहिली किती जमीन गावाला. त्यात ह्या गावात जगायचं म्हणजे जगायचं कसं. परत साईडच्या रस्ता जर झाला तर साईडच्या शेतकऱ्यांना ते आता हे पीक केलं मक्याचं धुळला उडणारा ते सगळा त्या पिकावर येणार म्हणजे ते बी ज्या नापीक जमीन होणार आहे. आणि पूर्ण चांगल्या रानातनं जमीन आहे आणि त्याच्या रस्ता सोडून खालची जमीन आहे ती पूर्ण महापुरात एकदम पाऊस चालू झाला की
25 दिवस ते 30 दिवस नदीचं पाणी खाल उतरत नाही. नद्या केपल्याचा वाळू काढायला त्यांनी बंदी केलेली आहे. सरकारचं काय त्यांना मिळतंय काय समजत नाही. डाग फोडायला त्यांना चालतंय, डागाची वाळू तयार करतात म्हणजे तिकडं त्यांना परिवर्तन थांबवायचं आहे. डोंगर फोडतात, तिची वाळू तयार करून विकतात. नदी केपतेली वाळू म्हणजे नैसर्गिक जे नदीत जाणारी वाळू आहे ती काढायसाठी त्यांनी बंदी घातलेली आहे. म्हणजे असं हे सरकारचं उलटं निर्णय. परत त्यांनी इलेक्शनच्या टायमाला सगळ्या नेत्यांनी आपलं मंत्र्यांनी इथं गारगुटीत मिटिंगमध्ये त्यांनी 2 पेठ मुख्यमंत्री आले, त्यांनी 2 पेठ त्यांनी सांगितलं आम्ही शक्तीपीठ रद्द करणार आहे म्हणून. कोल्हापुरात आलेत त्या टायमाला बी त्यांनी सांगितलं शक्तीपीठ रद्द केला आणि परत तुमचं इलेक्शन झाल्यावर परत हाय ते तुम्ही काढलं. म्हणजे कुठला अन्याय तुम्ही करायला लागला लोकांनी, हा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना शब्द दिलेला त्यांनी पाळलेला नाही. एक झालं. परत त्यांनी माझ्या मताने तिने हा रस्ता एकदा सांगितलं म्हटल्यावर ते वचने पाळलं पाहिजे. रस्त्याच्या नादाला तिने लागू नये अशी एक माझी इच्छा आहे. मग यांना यात काय मोठे कॉन्ट्रॅक्टदार मोठे करायचे आहेत काय त्यांना स्वतः मोठे व्हायचं आहे हे परमेश्वरला माहीत. हे काय आम्हाला तुम्हाला हे यातलं काही माहीत नाही. नक्कीच गोव्याला जाण्यासाठी पर्यायी मार्गव्यवस्था असतानाही पुन्हा हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचं नुकसान करून आणि शेतकऱ्यांना भूमिहीन करून करण्याचं नेमकं काय कारण आहे हा प्रश्नच आहे शेतकऱ्यांसमोर. दादा काय सांगाल, तुम्ही या गावच्या रहिवासी आहात? हो, या गावचे रहिवासी आहे. माझे नाव विनीत कुमार बाबासाहेब मगदूम. माझी जवळजवळ 5-6 गुंठे इथं जमीन जाते आणि जी पिकाऊ जमीन आहे तीच या रोडच्या ह्या जाते आणि जी पुराखालची जमीन आहे तिचं का सध्या म्हणजे कसं आहे जरी रोड झाला तरी त्यानंतर काही उपयोग नाही ना असा विषय आहे. उन्हाळी पीक काय पण घेऊ शकत नाही, पावसाळी पीक आपण काय घेऊ शकत नाही असा विषय आहे. तो रोड झाला तर तुमचं म्हणजे जे बाकी शेती आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी जाण्यासाठी वगैरे किंवा माल तुमचा भाजीपाला लवकर पोहोचेल असंही म्हटलं जातंय. शक्तीपीठ महामार्गामुळं एक विकास होईल आणि शेतकऱ्यांचा भाजीपाला लवकर बाजारपेठेत जाईल असंही म्हणतात. कसं आहे आपलं मडली गाव जे आहे हे मुळात क्षेत्र कमी आहे गावचं आणि जो रोड जाणार आहे तो पूर्ण जो पिकाऊ जमीन आहे त्या रोडमधून जातो असा आहे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे जे भाजीपाला तुम्ही म्हणजे मार्केटचं म्हणताय पण हा इथून जाणारा रोड आहे तो पूर्ण उड्डाणपुलाचा आहे. आणि कसं आहे ह्या गावात जे पिकाऊ जमीन जी आहे ती पूर्ण जाणाऱ्या रोडमध्ये जी नापीक जमीन आहे तिथं पण भाजीपाला काय पिकवू शकतच नाही. आणि आमच्या गावात जर बघितलं तर पूर्ण शेतीप्रधान आपलं गाव आहे आणि या गावामध्ये तरी असं कोण सरकारी वेतनवाला असं कोण नाही आहे. पूर्ण उदरनिर्वाह हा शेतीवरच आहे आणि आमच्या इथं कसं आहे ऊस पीकच जास्तीत जास्त आहे. भाजीपाला वगैरे आमच्या इथं कसं आहे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे भाजीपाला आपल्याला जास्त होत नाही. ऊस आणि त्या माध्यमातूनच उदरनिर्वाह होतो आपल्या जीवनाचा असा आहे. त्यामुळं कसं आहे रोड हा म्हणजे कसं आहे आम्हाला सध्या तरी म्हणजे कसं आहे या रोडचा उपयोगच काय नसल्यामुळं रोड आम्हाला पूर्ण नकोच आहे असा विषय. शक्तीपीठ महामार्ग झाला तरी या शेतकऱ्यांना हा रोड जर यांनी सरकारने केला तर यांचा टोल जर यांनी लावला तर 90 वर्ष म्हणजे 2 पिढ्या ते 3 पिढ्या बर्बाद होणार. त्या टायमाला या रस्त्याचं यांचं सरकारचं पैसे निघणार आहेत. आज जे पैसे लावणार आहेत का नाही पैसे ते किमान नाही तर 90 वर्षे जाणार फिटायला. 90 वर्षे तुम्हाला टोल भरावा लागणार बघा. म्हणजे पुढल्या पिढ्या आज कसं आहे रोड होईल शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील का हा विषय झाला पण जे कॉन्ट्रॅक्ट लोक आहेत ह्यामध्ये हीच मोठे होणार आहेत. कारण की विषय कसा आहे जो टोल जे घेणारा टोल आहे तो ते त्यांचं 25 वर्ष असेल 30 वर्ष असेल 30 वर्षानंतर जी व्हॅल्युएशन होणार आहे ते किती पटीने मोठं होणार आहे. शेतकऱ्याला त्यात फायदाच काय नाही ना. एकदाच जे काय फायदा जे काय 2 पैसे मिळतील ते शेतकऱ्यांना एकदा मिळणार आहेत. पण जो मोठा व्हायच्यात होणार आहे तो कॉन्ट्रॅक्टर मोठा होणार आहे, शेतकरी आता मोठा होणार नाही, उलटीच्यात नुकसानच आहे. त्यामुळं हा शक्तीपीठ मार्ग रद्द व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. नक्कीच आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. आपण पाहतोय की शक्तीपीठ महामार्गाने लोकांचा विकास होईल म्हणतात, भागाचा आर्थिक विकास होईल, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळेल म्हणतात. पण या गावचे जे शेतकरी आहेत त्यांचा शेतीचा जो सुपीक पट्टा आहे तोच या शक्तीपीठ महामार्गामध्ये जर जात असेल आणि त्यांच्याकडे जर शेतजमीनच उरत नसेल ते भूमिहीनच होत असेल तर शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल हा प्रश्नच आहे. तुमच्या शेतामध्ये काय पीक घेताय, भाजीपाला वगैरे पिकवताय का काय सांगा? माझी जनावर गोठा आहे, 22 जनावर माझी आज गोठ्यात आहेत. म्हणजे आज गोठ्यावरच माझा म्हणजे
सगळं चाललेलं आहे, घर किंवा बाकीचं सगळं. दुग्ध हां, व्यवसाय दूध व्यवसाय. त्यामुळं वैरण, चारा, ऊस हे सगळी पिकं आम्हाला घ्यावी लागतात. कारण पडलं तर मी ऊससुद्धा कापून ढोराशने घालू शकतो. म्हणजे काय, आज वैरण जर विकत घ्याय गेलं तर शाळवाचा कडबा जर आणाय गेला तर मॅडम 1200 रुपये, 12 रुपये किलो, म्हणजे 1500 रुपयानं टन जागा पोच करते ती. मग जर समजा आज शेती गेली आमची तर आम्ही त्या ढोरांना घालायचं काय आणि जगवायचं काय. ढोरं तर मग जमीन आज शेती पण जाणार आणि शेती बरोबर तुमचा जो हां, जोडधंदा दुग्ध तो बी- व्यवसायाचा आहे, अहो, तोही त्याच्यामध्ये जाणार. मूग जनावर आहे ते. त्यांच्या जर माणूस एक आर्थिक कुठंतरी पाणी पिऊन थांबल, जनावर थांबणार आहे का? किंवा आपले ह्याचा व्यवसाय, ट्रॅक्टर किंवा ट्रकचा व्यवसाय, डिझेल सप्लं कुठंतरी लावलं ते काय खायला मागित नाही. जनावराला हे 2 टाईम ते पोटाला त्याच्या घातलंच पाहिजे. आणि आज सरकारचं काय आहे म्हणणं, जनावरांची हत्या करायची नाही. मग ही मोठी हत्या आता करायला लागल्यात, ही जनावरांची 1 नंबरची हत्या करायला लागल्यात. मग रस्ता हा करून ह्या जे आमचं धाकटं मेडिकल आहे ते गावाच्या लोकसंख्येच्या मानानं आमच्या गावात दुधाची केनं 4 ढेरे आहेत. 4 ढेरीची 50 केनं दूध रोजचं जातं आहे. सकाळी 50, ह्यातलं 1 लिटर बी जाणार नाही. एवढं लोकांचं म्हणजे पाप होणार आहे. आणि त्यांनी जायचं कुठं काम करायला. बरोबर, म्हणजे नक्कीच शेती जर गेली, शक्तीपीठ महामार्ग झाला तर जनावर दूध, सुद्धा हा घालावं बरोबर, लागणार म्हणजे कारण पडलं दूध उत्पादनही या गावचं बंदच होणार आहे. वैरण नाही तर घालायचं काय. आज बाहेरनं विकत आणायला लागलं तर एवढा म्हणजे 1500 रुपये, 15,000 रुपये टन आता वैरण. आता कालच मी आता फोन लावला आहे, कडबाकुटी मला आणायची आहे, तर 15,000नं तुम्हाला जागा पोच देतो म्हणून सांगतात ती. मग आम्ही 8 रुपये 9 रुपये अशी मागायला लागला. मग ती मिळेल बी नाही बी, ही काही गॅरंटी नाही. म्हणजे एवढं रान असून सुद्धा मला वर्षाला 10 टन मॅडम वैरण विकत वाढली घ्यायला लागते. म्हणजे हा या शेतातलं सुद्धा आम्हाला ते कमी पडते. आणि आहे ह्याच्यातलंच शेत जमीन आता जर जाणार असेल तर मग ते सगळा व्यवसाय तुम्ही बंदच करायला पाहिजे. अशी आमच्या गावात बघा 90% दूध व्यवसायावर लोक सगळे, म्हणजे सगळी आता नवीन जी पिढी आहे त्यांना नोकरी नाही, एक तर शेतातलं काम जमत नाही. त्यांनी सगळ्यांनी प्रकरणं म्हणजे कर्ज काढून प्रत्येक घरपती दूध व्यवसाय चालू केलेला आहे. प्रत्येक मुलांनी आता आमच्या गावात, म्हणजे आमच्या गावात पोरं फिरणारी तुम्हाला मिळणार आहे. दूध व्यवसायाकडे सगळी वळलेली आहेत, गोठा व्यवसायाकडे. बाकी म्हणजे दुसरा कुठला पर्यायच नाही. मग पर्याय म्हणजे काय, मग कुणाची हे सगळे केलं. दुधाला दर किती मिळतोय? दुधाला आता तुमचं फॅट प्रमाण 50, 55, 60 पत्र जातोय सध्या. सरकार म्हणते की विकास होणार. आता तुम्ही मगाशी बोलला की म्हणजे हायवे झाला तर भाजीपाला हे ते सगळ्या गोष्टी म्हणजे वाहतूक म्हणजे निर्यात वगैरे करणार. पण आज वाहतूक जर करायची म्हटलं तर 25 फुटाचा रस्ता आहे, 25-30 फूट उंचीचा रस्ता आहे. वाहतूक करणार कुठून तुम्ही? आणि त्यासाठी तुम्ही ठेवला आहे कुठं? एक तर त्यासाठी तुम्ही ठेवला आहे आदमापुरामध्ये आणि दुसरा ठेवला आहे गारगुडीमध्ये. मग ह्या दोन्हीच्या मध्ये जे शेतकरी आहेत तो कुठं भाजीपाला देणार? मग त्यानं काय करायला पाहिजे? काठीला बांधायला पाहिजे आणि वरती द्यायला पाहिजे. कसा भाजीपाला विकणार? म्हणजे हे पूर्ण चुकीचं आहे हो. तुम्ही काहीतरी सांगून लोकांची म्हणजे दिशाभूल करायला. याचा अर्थ काय की तुम्ही दिशाभूल करायला. म्हणजे हे येणार देणार ते मिळणार, म्हणजे मिळणार नुसतं सुरू आहे हो. जाग्यावर काय? कारण सत्य परिस्थिती बघायला कोण आले का? सत्य परिस्थिती बघायला कोणी आलेलं नाही आहे इथं. त्यामुळे तुम्ही तिथून कसं आहे ते दगड तिथून मारायला हो. तुम्ही जाग्या येऊन बघा ना परिस्थिती काय होणार आहे, त्यानंतर मग तुम्ही ठरवा काय असेल ते. त्यामुळे माझी एक विनंती आहे की सरकारला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा. नक्कीच इथं पाहतोय आपण भाजीपाला वगैरे व्यवसायांपेक्षा मुख्यतः हे ऊसाचं क्षेत्र आहे. पूर्णपणे ऊस, मका असं क्षेत्र आहे आणि भाजीपाल्याचा इथं काही विषयच नाही आहे. एक ताई आहेत आपल्यासोबत, या ताई इकडे. काय या गावातल्याच काय तुम्ही? होय काय शेत तुमचं शक्तीपीठामध्ये जाते? होय जाते की. किती क्षेत्र आहे तरी? तरी आमचं 1.5 एकर जातेच की. 1.5 एकर क्षेत्र शक्तीपीठ महामार्गामध्ये संपूर्ण जाते, म्हणजे भूमिहीनच होणार. होय. मग काय त्या बदल्यात तुम्हाला शासन मोबदला देतो म्हणते, काय सांगाल मग त्याविषयी? आम्हाला मोबदला देऊन काय करायचं? आम्हाला आता जमीन गेल्यावर आम्ही काय करणार सांगा? आमच्या मुलांचं भवितव्य येते काय करणार आम्ही सांगा? शेतीवरच तुम्ही? शेतीवरच की. आमच्या काय मालकाची नोकरी बिकरी काहीही नाही आहे. आम्ही शेतीच पिकून खातोय. जनावर वगैरे? जनावर आहेत की. शेती आणि जनावर, दुग्ध व्यवसाय. होय, एवढ्यावरच आमचं चालतंय. आता ही पूर्ण आमची जमीन पिकाऊच जाणार हो. पूर्ण म्हणजे पिकाऊ जमीन गेल्यावर आम्ही पिकवणार कशात सांगा? काय असं आहे. नेते मंडळी कोण तुमच्याकडे काय आले की नाही? नेते मंडळी कोण अजून आमच्याकडे आले नाहीत. तुमचं शक्तीपीठाला विरोध आहे की? होय, विरोधच आहे की. होय, आता आमची क्षेत्र म्हणजे गेल्यावर आम्ही काय करणार सांगा? आमच्या मुलांनी पुढे काय करायचं?
असंच आहे नाही हा त्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आणि मुलांच्या भविष्याचा प्रश्नच निर्माण होणार. होय होय पूर्ण. आता हा एवढी सगळी जमीन आमची जाते पुराच. तुमचं काय रोजंदारी आणि होय शेती ह्याच्यावर- शेतीवरच आमचं चालते, दुसरे काही नाही आमचं. आमची नोकरी बिकरी काय नाही, तुमचं सगळंच थांबणार आहे आमचं. होय होय सगळंच थांबणार आहे आमचं. नक्कीच आपण पाहिलं आत्ताच की इथं बऱ्याच शेतकऱ्यांच्या आपण मतं जाणून घेतली की या शक्तिपीठ महामार्गाविषयी नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय आहे, काय त्यांच्या भूमिका आहेत. तर पाहतोय आपण प्रत्येकाचा इथं विरोधच आहे. विरोध या कारणासाठी आहे की पूर्णतः त्यांचं जे क्षेत्र आहे ते त्यामध्ये जात आहे आणि मग पुढं करायचं काय, कोणतंही नोकरीचं साधन नाही, व्यवसायाचं साधन नाही आणि शेतीला जो जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाचा किंवा डेअरी प्रोडक्ट्स आहे तोही बंद पडणार आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसानच होणार आहे आणि पुढं जाऊन आर्थिक त्यांना प्रश्न भेडसावणार आहे. आज जरी मोबदला दिला तरी तो काही काळ टिकणार आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये काय त्यांचं कशी परिस्थिती असणार आहे ही चिंताच असेल. मीटिंग घ्यावी गावात, प्रतिनिधींनी येऊन भेटावं. प्रत्येक शहरात प्रतिनिधी कोण असतील त्याने प्रत्यक्षात आमच्या गावामध्ये येऊन मडली खुर्दमध्ये मोबदला किती देणार आहेत, काय करणार आहे त्यांनी विचार करावा आणि शेती बाबा किती जाणार आहे ह्या गावची आणि लोकांचं काय मत आहे हे तिने जाणून घ्यायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तेव्हा तिने कुठल्याही परिस्थितीत दांडगाव करू नये आणि हे गावाला विचारून किंवा हाय त्या लोकांना विचारून शेतकऱ्यांना त्यांचे काय समस्या आहे ते जाणून घ्यावी आणि मग काय असेल ते करावं त्याने, असं आमची इच्छा आहे. काय काय सांगितलं तुम्हाला प्रतिनिधी आले म्हणून? प्रतिनिधी गारगुडला येऊन गेलेत म्हणजे मुख्यमंत्री. आता ते प्रतिनिधी म्हणजे कोण, ह्याच्यावर जोर कोणाचा आहे, मुख्यमंत्री. त्यांचं स्वप्न पुरा करायचं आहे. मुख्यमंत्र्यांना हा मार्ग तयार करून त्यांचं स्वप्न म्हणजे त्यांच्या भविष्याचं स्वप्न तयार करणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या भविष्याचं तुम्ही काय करणार, शेतकऱ्यांच्या भविष्याचं वाटोळं लागणार का नाही सांगा. मग ह्यासाठी तिने मिटिंगमध्ये आम्हाला म्हणजे गारगुडला तिने सभा घेतली. सभेत तिने जाहीर केलं आम्ही रस्ता कॅन्सल करणार आहे म्हणून. कोल्हापूरला घेतली तिने, मोदी साहेब बी तिथं कोल्हापूरमध्ये त्यांची बी सभा झाली, त्यांनी बी सांगितलं आम्ही कोल्हापूर रद्द करून आम्ही रस्ता बंद करणार आहे म्हणून. तरी पण तुम्ही म्हणजे मुख्यमंत्री परत खासदार बिजदार तुम्ही परत त्या टायमाला सांगितलं आणि परत आता तुम्ही उठून बसला परत रस्ता करायचा म्हणून. हे कुठला अन्याय तुमचा. आत्तापर्यंत मुश्रीफ साहेब सुद्धा ठामपणे होते रस्ता करू द्यायचा नाही म्हणून, परत त्यांनी बी आणि परत साथ दिली. म्हणजे एकीकडं हा शक्तिपीठ महामार्ग होणार नाही असंही काही नेते मंडळी सांगतायत आणि काही म्हणतात की शक्तिपीठ होणार आणि समर्थन. क्षीरसागर साहेबांना त्यांना तरी काय म्हणजे ते कोल्हापूरचे शहरातले आहेत, म्हणजे शाहू महाराजांच्या स्थानातले ते लोक आहेत. म्हणजे कोल्हापूर म्हणजे कसं आहे आता सध्या शाहू महाराजाचं कोल्हापूर आहे ते. म्हणजे लोकसुद्धा कोल्हापूरचे चांगले बुद्धिवान सगळ्यापैकी शाहू महाराजांसारखे आहेत. त्यांना काय तिथं बसून काय बी बोलता म्हणजे त्याने तरी माडिक साहेबांनी तरी आता ते विरोध बंदच केला आहे आणि रस्ता होऊ देच म्हणतात. त्यांना देणं घेणं काहीच नाही हो. शेतकऱ्यांवर आता सध्या टांगती तलवार असल्यासारखं. होय, टांगती तलवार आहेच जो आता. मग त्यामुळे त्यांनी काय करावं ही प्रत्यक्ष इथे येऊन त्यांनी पाहणी करावी, प्रत्येक गावात प्रत्येक शेतकऱ्याची दुट्टी बघावी आणि मग त्याच्यावर यांनी निर्णय घ्यावा. त्याच्यापेक्षा गारगुटी ते शिवडाव घाट फोडून त्यांनी केला तर काय अडचण नाही त्यांना. तो जो प्रस्तावित मार्ग आहे तो त्यांनी पूर्ण करावा जो पूर्वीचा आहे. शिवडाव सोनवडे घाट मार्गाविषयी काय? शिवडाव सोनवडे घाट आहे की नाही ही शासनाची जमीन आहे. त्यांना शासनाला जमीन बदलीकडे कुठं द्यायला त्यांना मिळेना आणि एवढ्या शेतकऱ्यांनाही देऊ शकतात, देतील काय मॅडम. मग तेवढा त्यांचा म्हणजे स्वतःची जमीन स्वतःच्या रस्त्याला त्यांना मिळवता येणं झाली आहे. गेले मला वाटतं 20 ते 25 वर्षे त्या रस्त्याचा चंद्रकांत दादाने अजून पडलेला आहे. रस्ता सुद्धा आता जवळजवळ त्या घाटाच्या ह्याला लावलेला आहे. 5 किलोमीटर रस्ता फोडला की गोव्यात माणूस उतरणार. मग त्यासाठी तुम्हाला त्या जमिनीसाठी तुम्हाला तिथं तुमचं सरकार तुम्हाला चालू देणार, सरकारी जमीन सरकारला मिळेना आणि एवढ्या शेतकऱ्यांना तुम्ही शेतीभूमी करणार आहे, ही अन्याय आहे का नाही सांगा तुम्ही. नक्कीच सरकारचे अनेक म्हणजे हे असताना शिवडाव सोनवडे घाट जो आहे गोव्याला जाणारा
तो घाटही गेले कित्येक वर्ष म्हणजे तो पडूनच आहे, म्हणजे तो झालेलाच नाही. आणि जी वनविभागाची जमीन त्यामध्ये क्षेत्र जाते, वनविभाग त्याला परवानगी द्यायला नाकारते. तर मग आता शक्तिपीठ महामार्ग करून तुम्ही शेतकऱ्यांना त्यांच्यावर जबरदस्तीच केल्यासारखा हा प्रकार होईल असं शेतकऱ्यांचं मत आहे. काही भागातीलच काही लोकांनी समर्थन दिलंय असं समजतंय. परवा समर्थन मेळावा ही कोल्हापूर. मग त्यांना कसं आहे, त्यांची 100-150 एकर जमीन आहे, त्यातली 50 एकर जरी गेली तर त्यांना काय सुखदुख नाही हो. आज त्यांची सगळे डागाला लागून जमीन आहे, त्यामुळे त्यांना काही त्याचं सुखदुख काही नाही. सरकार घरानं पूर्वीची त्यांची जमीन भरपूर असल्यामुळे त्यांना त्याचा सुखदुख, आज जमिनी कोण लोक म्हणजे मजुरी मिळणार, त्यामुळं मोठे शेतकरी ज्यांची जमीन जादा आहे ती आज म्हणतात गेली तर चालेल, आज पैसे तरी मिळतील. आज इकावी जमीन तर गावातली लोक नावं ठेवतात आणि त्यामुळे रस्त्याला गेली तर चालेल म्हणजे. आणि खरं बारकी शेतकऱ्यांची जमीन जाऊन चालत नाही, विचार त्यांनी केला नाही. आणि आज रेट जर आमच्या गावातला बघितला तर मोठे म्हणजे आमदार असो किंवा मोठे नोकरदार असो, आज ह्या जमिनीचा गुंठा 1,00,000-1.25 लाखाच्या वर ती त्या शेतकऱ्याकडं खरेदी करू शकतात. आणि सरकारचा जर त्याच्यापेक्षा कमी किती हजार लावला हो आपला गावचा रेग्युलेट 24,000 दुप्पट 24,000 त्यांनी लावलेला आहे. मग समजा आज एकंदरीत इच्छा झाली कोणाला जरी रान द्यायकडे तर ते जाणाऱ्या रानात सुद्धा त्या शेतकऱ्याला रान मिळू शकत नाही. म्हणजे पुढल्या पिढीला समजा रान घेऊन देतो जर म्हणाले तर ते सुद्धा त्या शेतकऱ्याचं बसत नाही. आणि आज पैसा म्हणजे कसा आहे, माती राहू शकते खरं पैसा त्या कोणीही मोठा असो लहान असो त्या माणसाकडे पैसा हे टिकून राहत नाही. समजा आज आम्हाला पैसे मिळालेत, आज आमचे नातेवाईक पाहुणे आहेत म्हणा, चला मडल्याच्या पाहुण्याकडे शेताचे पैसे आल्यात मागाय जाऊया. मग पै पाहुणेसुद्धा त्या पैशामुळं माणसं पण तुटतात. पैशासाठी किती काय होतं आहे ते जगाला माहिती आहे. आणि त्यामुळे ते पैशाचा काही आज उपयोग इथं नाही आहे. जमीन हीच महत्त्वाची, जिची जमीन तिचंच जीवन नाही तर त्याच्या म्हणजे या पैशांपेक्षा जी त्यांची जी माती आहे तीच त्यांना प्रिय आहे आणि तीच त्यांना पाहिजे असं त्यांनी सांगितलं. पैसा हा क्षणिक आहे, काही काळापुरता टिकेल, पण जी माती आहे ती आमची कायमस्वरूपी राहणार आहे असं त्यांचं मत आहे. दौलतराव जाधवांनी ते आपल्या भागात आहेत बरोबर आहेत ते आम्हाला काय माहिती नाही. तिने स्वतः धाकट्या मडिलेमध्ये येऊन तिने शेती कुणाचे किती आहे ही तिने बघावं आणि मग निमंत्रण त्यांना द्यावं असं आमचं म्हणणं आहे. की शक्तिपीठाला जाण्याचा प्रश्न नाही, कारण इथली जमीन बाबा किती आहे, ते शेतकरी कशावर जगतो हे तुम्ही बघा ना. तुमची जमीन जादा आहे म्हणून का दुसऱ्याची जमीन जादा नाही असं आहे ना. गोरगरीब आहेतच की, मग 4 तुमच्या पाठीमागे आहेत बरोबर आहे म्हणून तुमची जादा जमीन आहे म्हणून तुम्ही म्हणता हो. आणि ज्याचं 10 गुंठा आहे आणि त्याच्यावर तो जगतोय ते बघा की तुम्ही सर्वे करा, धाकट्या मडल्यातला सर्वे करून मग तुम्ही काय असेल ते निर्णय काय. आमचं मत काय असं काय न होणे असं नाही, कारण तुम्ही बघा नाही येऊन इथं किती सत्य परिस्थिती बाबा तिचं कुटुंब किती आहे, तिची जमीन किती आहे, कशावर तो चालतोय हे बघितल्याशिवाय तुम्ही नुसतं म्हणता एवढं करा तेवढं करा. 100 माणसं 1000 माणसांचं मुख्यमंत्र्याने तुम्ही निवेदन दिलं, दिलं बरोबर आहे, करून गोरगरिबांचं बघा ना तुम्ही, दुसरं काय नाही. हे तुम्ही जर हे सगळ्यांचे जर तुम्ही जगवायचे म्हटलं तर कसं जगवणार तुम्ही सांगा. तुमची जमीन देऊ शकता ह्या गोरगरिबांना? तिकडे जाणार आहे कोण बघूया तरी असं तरी आहे काय. आणि मुख्यमंत्री असून द्या किंवा इथले स्थायिकचे जरी आमदार असले तिने गावात येऊन स्वतः मिटिंग घ्यावे आणि ह्याचा निर्णय काय आहे हे तिने बघावं असं आमचे म्हणणं आहे. आमचं दुसरं काय म्हणणं नाही की या गावाला जमीन किती आहे बाबा का आहे, हे सुद्धा त्या आत्ता जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत कोण असतील तिने ह्या गावाचा विचार करावा आणि तिने हे मतदान टाकले त्याचा काहीतरी बाबा पुरावा असावा असं तिने करावं असं आमचं मत आहे. दुसरं आमचं काय मत लोकप्रतिनिधींनी येऊन प्रत्यक्ष येऊन शेतकऱ्यांची भेट घेऊन नेमकी त्यांची काय परिस्थिती आहे किंवा काय त्यांची मतं आहेत हे जाणून घेणं आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करणं हेच सध्या घडीला शेतकऱ्यांची मतं आहेत. आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे.